आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने शमनेवाडी तर सदलगा रस्ता डांबरीकरण कामासाठी राष्ट्रीय हायवे योजनेतून 1,47,00,000चा निधी मंजूर केले असून या कामाचा शुभारंभ रविवार तारीख 26 रोजी शमनेवाडी बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला। डांबरीकरण रस्ता यंत्राचे पूजन ज्येष्ठ नेते उदयकुमार खोत, बाबासाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आले, तर बाबासाहेब हानिमनाळे, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सुरेश खोत, निवृत्त शिक्षक आर.बी. खोत, विद्यमान सदस्य सचिन खोत, शांतीनाथ कुठोळे, अशोक पाटील, पुनीत चौगुले यांनी श्रीफळ देऊन कामाचा शुभारंभ केला। याप्रसंगी उदयकुमार खोत, बाबासाहेब खोत, आर.बी. खोत यांचा सत्कार करण्यात आला। बेडकीहाळ सर्कल ते शमनेवाडी बस स्थानक पर्यंत दोन्ही बाजूने 1200 मीटर रस्ता डांबरीकरण व शमनेवाडी बावन ओढ्यापासून पुढे 1650 मीटर अंतराचा सदलगापर्यंतचा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। या कामास सुरुवात करण्यात आली असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। यावेळी अनिल भेंडवाडे, सुभाष शिरगुप्पे, उदय तपकिरे, बाबासाहेब तेली, शीतल सोमन खोत, उमेश वाघमोडे, इस्माईल मुजावर, बाळासाहेब शिवनावर, बशीर जमादार, अजित उमाजे, तात्यासाहेब भेंडवाडे, भीमराव पाटील, संबा धोत्रे, उमेश वाघमोडे, इंद्रजित वाघमोडे, सद्दाम मुजावर, अजित खोत यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। या रस्त्याचे मक्तेदार म्हणून रवी माळी हे काम पाहणार आहेत।